सर्वांना नमस्कार. अमर मानसी लव्ह स्टोरीचे 14 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता दुपारी मानसीने अमरला एक सरप्राईज दिलं. तो TV पाहत बसला होता. कोरोनाच्या बातम्या तो पाहत होता. त्याचं प्रमाण तर वाढतच चाललं होतं. आपल्या एरियाची काय अवस्था आहे हेही तो पाहत होता. आणि मानसीने अचानक त्याच्यासमोर कुल्फी ठेवली. मे महिना होता. खूप गरम होत होतं. बाहेर तर काहीच मिळत नव्हतं. जेमतेम फक्त किराणा साहित्य मिळायचं. आणि अमर खूप खुश होऊन म्हणाला, वाव, हे कुठं मिळालं तुला? मानसी म्हणाली, होममेड आहे. तो म्हणाला, तुला बनवता येतं? ती म्हणाली, हो, त्यात काय अवघड आहे, दूध आटवून तर केली. अमरला तर आता तिचं फार कौतुकच वाटलं आणि दोघांनीही छान कुल्फी खाल्ली. अमरच्या नाकाला लागलेली कुल्फी मानसीनं पाहिली आणि ती हसायला लागली आणि म्हणाली, तुम्हाला इतकी कुल्फी आवडली की तोंडाने आणि नाकाने सुद्धा खाताय? तो हसला आणि त्यानं रुमालाने ती कुल्फी पुसली आणि आता मानसीच्या ओठांनाही कुल्फी लागली होती. अमर म्हणाला, मला सांगतेस आणि तुझं काय? तुझंही तोंड आणि ओठ कुल्फी खाताय की? आणि ती हसून पुसली तिनं. अमर म्हणाला, अगं तशीच आहे, नीट पुस ना. मग तिनं पुन्हा पुसली, तरीही अजून तशीच होती ओठांना लागलेली. मग अमर म्हणाला, वेट, मी पुसतो, असं म्हणत त्यानं तिच्या ओठांच्या बाजूला लागलेली कुल्फी त्याच्या अंगठ्यानं स्वच्छ केली आणि त्याच्या हाताच्या स्पर्शाने ती पुन्हा लाजायला लागली. तिचे गाल लाल व्हायला सुरुवात झाली. अमरला आता घरात अजिबात बोर होत नव्हतं. मानसीसोबत गप्पा मारण्यात त्याचा खूप वेळ जायचा आणि तोही मस्त. दोघेही खूप गप्पा मारायचे. लहानपणापासूनच्या, कॉलेजच्या, मित्रमैत्रिणींच्या सगळ्या विषयांवर ते बोलत होते. एकमेकांच्या आवडीनिवडी शेअर करत होते. भन्नाट विनोळी किस्से एकमेकांना सांगायचे. त्यांच्या आवडते हिरो हिरोईन, पिक्चर सगळं सांगायचे. हसायचे, रुसायचे, चिडायचे, रागवायचे, पुन्हा एकमेकांना मनवायचे. खूप छान मैत्री झाली होती आता दोघांमध्ये. पण त्या मैत्रीचं रूपांतर अजून घट्ट नात्यात झालं नव्हतं. अमरची तर पूर्ण मनाची तयारी झाली होती, पण तो आता एका संधीची वाट पाहत होता. आलिशाच्या आठवणीतून तो मुक्त झालाच होता, पण सागरच्या आठवणी त्याला छळत होत्या. मग आज सकाळी राजलक्ष्मीचा फोन आला आणि ती म्हणाली, अमर, माझ्या खोलीत जा आणि आधार कार्डचा फोटो पाठव आम्हा दोघांचा. मानसीला सांगितलं असतं, पण ती फोनच उचलत नाही. बहुतेक आंघोळीला गेली असेल. आता हे ऐकून अमर आईवर चिडला नाही किंवा टोमणाही मारला नाही त्यानं नेहमीसारखा. तो म्हणाला, ठीक आहे, पण कशासाठी हवंय? ती म्हणाली, अरे, घरी यायला काही सोर्स मिळतो का ते बघतो ना आम्हाला. खूप दिवस झालं नाही इथे राहून. आता घरची आठवण येते, तुमची काळजी वाटते. अमर म्हणाला, आई, वेडी आहे का गं तू? अगं TV पाहतेस ना, किती पेशंट सापडत आहेत कोरोनाचे. आणि अशा वेळी तुम्ही घरातून अजिबात बाहेर पडायचं नाही. तसा विचारही करू नकोस. तुम्हा दोघांचंही आता वय झालेलं आहे. त्यात सतत आजारी असतेस. काही झालं तर ते आपल्याला झेपणार नाही. अगं, बेडसुद्धा मिळणं मुश्किल झाले. रोज दाखवतात ना बातम्यात. आम्ही दोघंही इथं सुखरूप आहोत. तुम्ही तुमची काळजी करा. आपण एकमेकांपासून दूर असलो तरी सुखरूप आहोत हे महत्त्वाचं आहे. राजलक्ष्मीला तर ते समजुतीचं बोलणं ऐकून आणि त्याला त्यांची काळजी आहे हे ऐकून खूप बरं वाटलं. आणि ती म्हणाली, अमर, तूच म्हणाला होतास ना तुला करमत नाही, खायला मिळत नाही मनासारखं, म्हणून लवकर ये, कशीही करून, म्हणून येत होते. अमर म्हणाला, आई, त्याची आता काही गरज नाही. आता मी नाही हट्ट करणार तुझ्याकडे. आणि आई हसली आणि म्हणाली, मग आता कोणाकडे हट्ट चालले आहेत? या इतक्या कडक लॉकडाऊनमध्ये दुसरंच कोणीतरी मिळायला वाटतं तुला हट्ट करायला, म्हणून आईची आठवण येत नाही ना आता? अमर आता गालात हसला आणि म्हणाला, तसं काही नाही, पण तू तुझी काळजी घे, एवढंच म्हणायचं आहे मला. आता राजलक्ष्मीला मानसीकडून तर त्याच्या बदललेल्या स्वभावाबद्दल कळत होतं आणि तिला आता थोडं बरं वाटत होतं. मग अमर म्हणाला, तरीही मी तुमचं डॉक्युमेंट तुला PDF करून पाठवतोच, जवळ असलेले बरे ना म्हणून. मग तो आईच्या बेडरूममध्ये गेला आणि कपाट उघडून ड्रॉवरमधून डॉक्युमेंट घेऊ लागला. आणि इतक्यात त्याच बाथरूममधून मानसी बाहेर आली, आंघोळ करून. तिनं केस धुतले होते, ते वर बांधले होते आणि अंगावर फक्त टॉवेल गुंडाळून ती बेडवर
ठेवलेली साडी घ्यायला आली. ती आज आईबाबांच्या रूममध्ये आंघोळ करायला आली होती, कारण तिच्या रूममधला नळ बिघडला होता आणि हे अमरला माहीतच नव्हतं. आणि अमर इथे अचानक येईल हे मानसीला माहीत नव्हतं. आणि आता ती गाणं गुणगुणतच बाथरूममधून आली आणि तिच्या गुणगुणण्याने अमरचं लक्ष तिच्याकडे गेलं आणि कपाटाच्या पाठीमागून तो तिचं ते मनमोहक रूप पाहतच राहिला. स्वर्गातील अप्सरेला लाजवेल इतकी ती सुंदर दिसत होती. अमर भान हरवून तिला बघत होता. त्याचे डोळे आता जड झाले होते तिच्या मादक शरीराची नशा चढून. तिला तर याची जरासुद्धा कल्पना नव्हती की तो तिला अशा प्रकारे चोरून चोरून निहाळत आहे. अमर कपाटाच्या दरवाजामागे असेल हे तिच्या स्वप्नातही नव्हतं. आणि अमरला वाटलं की तिला जर मी इथे आहे हे कळालं तर तिला खूप अवघडल्यासारखं वाटेल. ती काय विचार करेल माझ्याबद्दल. म्हणून तो कपाटाच्या मागेच उभा होता गुपचूप. त्याला अजिबात बाहेर येऊ वाटत नव्हतं. आणि आता त्यानं त्याची नजर दुसरीकडे फिरवली आणि भलतीकडेच बघू लागला. पण पुन्हा न राहून त्याची नजर तिच्याकडेच गेली आणि मानसीने आता तिचा टॉवेल सोडला. तसे अमरचे डोळे विस्फारले आणि त्याच्या हातातून फाईलच खाली पडली. तसं मानसीने दचकून पाठीमागे पाहिलं आणि समोर पाहते तर कपाटाच्या मागून पाहणारा अमर तिला दिसला. तिने पुन्हा टॉवेल गुंडाळून घेतला आणि ती ओरडून म्हणाली, तुम्ही इथे कसे काय? असं म्हणून तो काही बोलायच्या आतच ती खूप खूप लाजली. तिने तिचे सगळे कपडे गोळा केले आणि पुन्हा बाथरूममध्ये पळाली. आणि अमरसुद्धा अवघडल्यासारखं वाटून तिथून बाहेर निघून गेला आणि त्याच्या बेडरूममध्ये जाऊन बसला. आणि ती काही वेळानं बाहेर आली. तिने नाश्ता बनवला पण तो बाहेर येतच नव्हता. ती त्याला नाश्त्यासाठी बोलवायला लाजत होती. तिनं चहा नाश्ता बनवला, डायनिंग टेबलवर ठेवला आणि त्याला मेसेज केला, नाश्ता करून घ्या, तयार आहे. आणि ती बेडरूममध्ये जाऊन बसली. अमर हळूच बेडरूममधून बाहेर आला. त्यानं गुपचूप नाश्ता केला आणि पुन्हा बेडरूममध्ये जाऊन बसला. खूपच अवघडल्यासारखं वाटत होतं दोघांनाही. एकमेकांशी नजर मिळवायला लाज वाटत होती. मग दुपारपर्यंत दोघांनीही एकमेकांचं तोंड पाहिलं नाही. ती तर खूपच शरमून गेली होती. आणि त्यातच तिच्या मैत्रिणीचा फोन आला तिला दुपारी. मानसी तिच्या मैत्रिणीशी बोलत होती. खूप जीवाभावाची मैत्रीण होती ती मानसीची. आतापर्यंतचं सगळं ती तिच्याशी शेअर करत होती. तिने मानसीला अमरविषयी विचारलं आणि मानसी अमरच्या फोटोला हातात घेऊन बोलताना म्हणाली, अमर आता पूर्वीसारखे नाही राहिले. ते आता बदलले आहेत. ते खूप छान आहेत. माझी काळजी करतात. माझ्यासाठी कासावीस होतात. मैत्रीण म्हणाली, आणखीन काय गुण आहेत तुझ्या अमरमध्ये? आणि मानसी आता खूप खुलेआम बोलत होती. ते हँडसम आहेत, गुड लुकिंग आहेत. आणि मला ना असं म्हणून ती लाजली आणि तिने ओंजळीत चेहरा लपवला. तिची मैत्रीण म्हणाली, आणि तुला काय? बोल ना पुढं. मानसी म्हणाली, नाही बाई, मला लाज वाटते. तिची मैत्रीण म्हणाली, मानसी अगं इतकं सगळं शेअर करतेस ना, आता हे सांगायला काय लाज वाटणार आहे? बोल. आणि मानसी म्हणाली, मला की नाही त्यांचे ओठ खूप आवडतात. आणि आता हे सगळं अमर तिच्या मागे उभा राहून ऐकत होता. आणि आता त्याने त्याचे ओठ दाताने दाबले आणि ती आणखीन काय म्हणते ते फार उत्सुकतेने ऐकत होता, त्याचं हसू दाबत. आणि मग मैत्रीण पुढे म्हणाली, हो का? मग आता तो तुझा आहेच ना, मग कसला संकोच करतेस? तू घे पुढाकार आणि सांग तुझ्या मनातलं त्याला. मानसी म्हणाली, नको, त्यांनी पुढाकार घ्यायला हवा ना. मी मुलगी आहे ना. मी माझ्या मनातल्या भावना अशा बोलून नाही दाखवू शकत. त्यांनी स्वतः ओळखून घेतल्या पाहिजेत ना. आता अमरने तिच्या त्या सगळ्या भावना तिच्या तोंडून स्वतः ऐकल्या होत्या. आणि मैत्रीण म्हणाली, मानसी अगं आणखीन नको वेळ लावतो. पटकन त्याला तुझा बनव, कायमचा. आधीच खूप उशीर झालेला आहे ना. मानसी म्हणाली, नाही बाबा, मी नाही जाणार त्यांच्याकडे. ते खूप चिडके आहेत, सतत चिडतात. मीच आपली त्यांच्यासमोर तयार होऊन जायची आणि त्यांना राग आला तर? तुला माहीत नाही त्यांचा राग. आता लॉकडाऊन आहे म्हणून ठीक, बाहेर जाता येत नाही. नाहीतर बॅग उचलून सरळ महिना निघून जायचे आणि पुन्हा त्यांचं दर्शन घडायचं नाही लवकर. मला त्यांची किती भीती वाटते तुला माहीत आहे का? आणि आता अमर पुढे होऊन म्हणालाच, किती भीती वाटते?
सांगच. आणि त्याचा आवाज ऐकून मानसीनं डोळे मोठे करून आश्चर्याने पाठीमागं पाहिलं आणि ती म्हणाली, तुम्ही तुम्ही केव्हा आलात? आणि अमर म्हणाला, जेव्हा माझ्या पाप पुण्याचा पाढा वाचला जात होता मैत्रिणींसमोर, तेव्हाच आलो. आणि बरं झालं गुपचूप आलो. त्या निमित्ताने मला माझ्यातल्या चांगल्या वाईट सवयी, चांगले गुण, वाईट गुण हे तरी कळलं. आणि आता मानसीने लाजून गच्च डोळे मिटून घेतले, कारण त्यानं तिचं सगळंच बोलणं ऐकलेलं असावं असं तिला वाटलं. आणि त्यानं खरंच तिचं सगळं बोलणं ऐकलं होतं. मग ती तिथून पळून गेली. आणि आता तो राजलक्ष्मीच्या रूममध्ये गेला आणि सागरचा फोटो समोर ठेवून त्याच्याशी बोलू लागला. मी करतोय ते योग्य की अयोग्य हे मला माहीत नाही दादा, पण मला आता तिला आणखीन दुःख द्यायचं नाही, असं म्हणाला. आणि त्यानं सागरचा फोटो भिंतीवर लावला. आणि अमरनं आज मानसीसोबत बोलायचंच, काहीही झालं तरी, असं ठरवलं. आता अमरच्या मनात कोणताही किंतु परंतु नव्हता. तो संधीची वाट पाहत होता. पण मानसी मात्र त्यांच्यासमोर थांबतच नव्हती. सारखी काही ना काहीतरी कामं काढत होती. कपाट स्वच्छ करत बसायची, झाडांना पाणी घालायची. आज ती अशी करत होती कारण सकाळी राजलक्ष्मीच्या रूममध्ये जो प्रकार घडला त्यानं ती पूर्ण लाजून गेली होती. त्याच्यासमोर यायला तिला लाज वाटत होती. वाटणारच ना लाज, कारण त्यांचं नातं फक्त मैत्रीचं होतं. आणि तिच्या शरीरावरून फिरणारी त्याची शांत नजर तिला अस्वस्थ करत होती. अमरला कळत होती तिची अवस्था, पण तिच्याशी लवकरात लवकर बोलणं सुद्धा गरजेचं होतं. आधीच खूप उशीर झाला होता. दोघांच्याही डोळ्यात आता तो होकार दिसत होता. आणि आता त्यानं तिला बेडरूममध्ये बोलावली आणि तो बोलायला सुरुवात करणार इतक्यात